खाडीत उडीतलेल्या इसमाचा दुर्दैवी मृत्यू। ठाण्यातील कळवा खाडीमध्ये एका अज्ञात व्यक्तीनं जुन्या कळवा पुलावरून उडी घेतल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। ही घटना जवाहरबाग अग्निशमन केंद्रानं आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळवली। खाडीतील पाण्याची पातळी कमी असल्यामुळे ही व्यक्ती चिखलात अडकली होती। या घटनेची माहिती मिळताच कळवा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभाग, आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। खासगी बोटीच्या साहाय्यानं या व्यक्तीला खाडीमधून बाहेर काढण्यात आलं। या व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे दाखल करण्यात आलं। मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केली आहे, अशी माहिती कळवा पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी पुढील तपास कळवा पोलीस करत आहेत। सब मिलके आज राज्यातील सोयाबीन शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिलाय। येत्या 90 दिवसात 13 लाख टन सोयाबीन हमीभावानं खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। शेतकऱ्यांनी पिकवलेलं सोयाबीन नाफेड आणि SCCFच्या खरेदी केंद्रांवर खरेदी केलं जाईल। केंद्र सरकारनं यासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत 4,892 रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे। या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे। नवसाला पावणारी अशी ख्याती असलेली टेंभेनाक्यावरच्या देवीची मूर्ती जय अंबे धर्मादाय संस्थेच्या वतीनं साजरा होणारा प्रसिद्ध नवरात्र उत्सव दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे। जय अंबे धर्मादाय संस्थेकडून होणारा हा उत्सव खऱ्या अर्थानं दिवंगत आनंद दिघे यांनी नावारूपाला आणला। नवसाला पावणारी म्हणून ओळख असलेल्या देवीची मूर्ती शाडूची असून प्रसिद्ध मूर्तिकार दिवंगत पुंडलिक शिळकर यांनी साकारली होती। पुढे ही परंपरा त्यांचे पुत्र विनोद शिळकर यांनी सुरू ठेवली आहे। देवीच्या मूर्तीचं आज पाटपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं, तर मंडप पूजन अनंत चतुर्दशीच्या दिवशी 17 तारखेला होणार आहे। या पाटपूजेला आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, खासदार नरेश मस्के, खासदार श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, मंडळाचे विश्वस्त आणि पदाधिकारी, शिवसैनिक आणि देवीभक्त यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कुटुंब फाउंडेशनचे सर्वेसर्वा तसंच परफेक्ट क्राईम रिपोर्टर या पेपरचे उपसंपादक तसंच मानवता सेवा आणि जनकल्याण प्रतिष्ठानचे नॅशनल व्हॉइस प्रेसिडेंट महेंद्र अप्पाजी गोरे यांनी आजवर अनेक सामाजिक आणि आर्थिक उपक्रम राबवले असून यामध्ये गरीब आणि गरजू लोकांना अन्नधान्याचं वाटप, शालेय विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचं वाटप, गणपतीचं औचित्य साधून तरुण वर्गास टी-शर्टचं वाटप आणि कुठलाही सण असो आपल्या परिवारासोबत नव्हे तर महाराष्ट्रातील नागरिकांबरोबर सण साजरे करणारे, कुठल्याही कठीण प्रसंग असो वेळोवेळी धावून जाणारे महाराष्ट्र पोलीस यांच्यासाठी महेंद्र गोरे यांनी बरंच कार्य केले। त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेत भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीनं महेंद्र अप्पाजी गोरे यांचा जाहीर सत्कार करण्यात आलाय। तसंच महेंद्र गोरे यांची कुटुंब फाउंडेशन आणि मानवता सेवा एवं जलकल्याण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रियाताई वाघेरा यांच्याही भारतीय मराठा महासंघातर्फे ठाणे लोकसभा क्षेत्र उद्योग आघाडी या पदावर नियुक्ती करून सुप्रिया कृष्णा वाघेरा तसंच कुमारी ज्योती भगत यांचाही सन्मानचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब आहेर, राष्ट्रीय सरचिटणीस आणि प्रवक्ता राजन गावंड, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश परशुराम कदम आदीही उपस्थित होते।
मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रात भोलेनाथ नगर, खरिवली, देवीनाला, ग्रीन पार्क या भागात 1 इंच व्यासाच्या 97 नळ जोडण्या पाणीपुरवठा विभागानं खंडित केल्यात. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात पाणी बिल वसुलीबाबत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता आणि मीटर रीडर यांची बैठक घेतली. या बैठकीत मीटर रीडर्सना साप्ताहिक उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आलं. तसंच अवैध नळ संयोजनं खंडित करण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. अनधिकृत इमारतींमध्ये पाण्याचा वापर सुरू असल्यास त्यावरही गुन्हे दाखल करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले आहेत. या निर्देशाच्या अनुषंगानं मुंब्रा आणि दिवा प्रभागांमध्ये कल्याण फाटा येथून 660 मिलीमीटर आणि 350 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीमधून दररोज सुमारे 57 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. काही नागरिकांनी या मुख्य जलवाहिनीवर अवैधपणे नळसंयोजनं घेतल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यानुसार ही नळसंयोजनं तोडण्याची कारवाई करण्यात आली आहे. याच प्रकारे संपूर्ण महापालिका क्षेत्रात अवैध नळसंयोजने तोडण्यात येणार असल्याचं उपनगर अभियंता विनोद पवार यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे शहरासह परिसरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आल्यानंतर नागरिकांनी गौरी पूजनासाठी देखील तयारी केली आहे. गणपतीबरोबरच गौरीच्या आगमनाची तयारी काही महिन्यांपासून सुरू होती. ठाण्यातील बाजारपेठांमध्ये गौरीचे मुखवटे, अलंकार, मूर्ती खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. अनेक भक्त गौरी पूजनासाठी आवश्यक वस्तूंची खरेदी करताना दिसून येत आहेत, ज्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात चैतन्य निर्माण झाले. गणपतीच्या आगमनासह भक्तगण गौरी पूजनासाठी उत्सुक आहेत. शहरातील अनेक घरांमध्ये गौरींची मूर्ती तसंच मुखवट्यांचं पूजन केलं जातं. त्याचप्रमाणे काही ठिकाणी फुलांच्या गौरींचंही पूजन केलं जातं. या पूजनासाठी लागणारी रानफुलं, वेली आणि पानं बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. विशेषतः मुरबाड आणि शहापूर येथील आदिवासी भागातील नागरिक रानातील फुलं आणि वेलींनी बनवलेली गवर पूजनासाठी शहरात आणतात. शेंदुर्णी, कलईची फुलं, तेरड्याचं रोप, दिंड्याचं पान आणि कंटोळीच्या वेलींचा यामध्ये समावेश असतो. यंदा बाजारात या रानफुलांच्या आणि वेलांच्या जोड्या 50 रुपये प्रतिजोडी दरानं विकल्या जात आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत 10 रुपयांनी याचा भाव वाढलाय. विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार रानातून ही फुलं आणि वेल गोळा करण्यासाठी अधिक कष्ट लागत असल्यानं भाव वाढल्याचं त्यांनी सांगितलं.